नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा जो हा ब्लॉग आहे ना तो 5-6 दिवसापूर्वी मी शूट केलेला, मात्र एडिटिंग माझं झालं नव्हतं, त्याच्यामुळे तो तुमच्यापर्यंत लेट पोहोचलाय। त्याच्या मागून जे मी शूट केलेले ते ब्लॉग तुमच्याबरोबर आधी येतात आणि हा ब्लॉग माझा राहून गेलेला तुमच्याबरोबर पोस्ट करायचा। थोडासा एडिटिंगला ॲक्च्युली माझ्या फोनची मेमरी थोडीशी फुल झालेली आणि हे सगळे मी लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून ठेवलेले, मग ते तिथून परत माझ्या मोबाईलला घेण्यासाठी थोडासा वेळ झाला आणि मग हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा आला। थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की आज व्हिडिओमध्ये स्पेशल असं काय आहे ते, तर त्याच्यासाठीच मी आज ऑफिसमधनं थोडी लवकर आलेली, लवकर म्हणजे बऱ्यापैकी लवकर आलेली। आज मी अर्ध्या दिवसांनीच आलेली आणि थोडीशी जागा करत होती, कारण जे वस्तू म्हणजे जी घ्यायची होती मला दिवाळीमध्ये, आणि तर ती थोडी दिवाळीमध्ये म्हणजे अगदी दिवाळीमध्ये आम्ही घेतली नाही, दिवाळी झाल्यानंतर म्हणजे आपली जी भाऊबीज वगैरे जे काही पहिले सुरुवातीचे दिवस असतात ना ते झाल्यानंतरच घेतली। आणि ही आहे आमची मशीन, ही मी 9.5 kgची घेतलेली आहे, वर्लपूल कंपनीची आहे आणि याचा अजून डिटेलमध्ये काही मला माहिती नाही आहे। आमच्याकडे जी पहिली होती ती पण फुल्ली होती, पण ती जुनी होती, खूप जुनी होती आणि LG कंपनीची होती। आता ती थोडीशी खराबच झालेली, म्हटलं आपण ती म्हणजे रिप्लेस करायची गरज आहे, तर त्याच्यामुळे मग आम्ही ही घेतली। ही पण फुल्ली ऑटोमॅटेड आहे आणि टॉप लोड आहे, तर आणि या जागेत बसेल ना एवढीच आम्हाला हवी होती, मग तो विचार करून मग घेतली। मला थोडीशी कमी ह्याच्यापेक्षा कमी घ्यायची होती, म्हणजे मी विचार करते 7.5 किंवा 8 kg पर्यंत घ्यायची, पण नंतर सचिन म्हणाला घेतोय तर एकदाच व्यवस्थित घेऊ, म्हणून मग 9.5 kgची आम्ही घेतली। आणि याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर परत एकदा शेअर करेन। याचं आज इन्स्टॉलेशन झालेलं नाही आहे, कारण याचा जो प्लग जो लावतो ना तो आमच्याकडे छोटा होता, त्याच्यामुळे इलेक्ट्रिशियनला बोलवून मग मला हे परत करावं लागणार आणि डेमोसाठी परत बोलवावं लागणार होतं, त्याच्यामुळे आता फक्त आम्ही हे अनबॉक्सिंग केलंय आणि बाकी काहीच आम्ही ह्याचं केलेलं नाही आहे। जी मशीन आलेली ना वॉशिंग मशीन, त्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करेनच मी। म्हणजे बेसिक घेतलेली आहे आम्ही, म्हणजे फ्रंट लोड वगैरे असं काही जे आता नवीन आले तसे नाहीये, आमचा टॉप लोडच आहे। आणि आम्हाला एक बेसिक मशीन हवी होती आणि साईज जी आमची आहे म्हणजे जिथे आम्ही पहिली ठेवलेली तर तिथेच व्यवस्थित राहील या हिशोबाने आम्ही घेतलीये। तर त्याचा प्रॉपर रिव्ह्यू मी नंतर देईन, कारण आज काही इन्स्टॉलेशन झालं नाही, कारण त्याचा जो स्विच असतो ना, प्लग असतो, तो थोडासा मोठा आहे, तर आम्हाला इलेक्ट्रिशियनला बोलवून प्रॉपर मग तो स्विच चेंज करून घ्यावा लागेल। आणि त्याचा जो पाईप असतो ना जो ड्रेनेजचा, तो पण आमचा छोटा आहे, तर तो पण लॉंग हवाय, तर ते जे इन्स्टॉलेशन वाले येतील तेच ते करतील, पण स्विच तर आम्हाला इलेक्ट्रिशियन कडनं चेंज करून घ्यावा लागेल आणि त्याच्याशिवाय काही इन्स्टॉलेशन होणार नाही। माझ्या मते आता 2 दिवस जातील, कारण मग इलेक्ट्रिशियनला कॉल करणार, येणार, त्याच्यानंतर ते स्विच चेंज होणार, मग मी कॉल लॉक करणार आणि त्याच्यानंतर होईल, तर मग त्याच्यासाठी तर थोडा वेळ लागेल, पण जेव्हा होईल तेव्हा मी प्रॉपर रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करेन। तर आणि ना आता काय झालंय, ऍक्च्युली एक ना ब्लिंकिटचं वाउचर आहे, सचिनला कडे एक वाउचर होतं, तर म्हणून मी ना ब्लिंकिट ऍपवर सर्च करते की काय आपल्याला ऑर्डर करता येईल, कारण 500 रुपीजचा वाउचर आहे, तर म्हटलं चला घरातलं जे काही सामान असेल तर ब्लिंकिटवरनं ऑर्डर करू। पण इथे एक छान अजून एक ऑफर आहे त्यांची की 199ची तुमची जर ऑर्डर झाली ना तर ते लहान मुलं चोकोपायचा जो बॉक्स काहीतरी एक असतो ना, म्हणजे जे मला तर ते अजिबात नाही आवडत, मी एकदा टेस्ट केलेलं पण ते खूप चिवएबल असं वाटतं, मला नाही आवडलं ते, पण ते आहे तर ते फ्री आहे म्हणजे त्याचा बॉक्स। तर मी म्हटलं की ठीक आहे चला आपण 2 वेगवेगळ्या ऑर्डर करू, एक 199ची करू आणि एक 500ची करू, कारण मला असं वाटतं एका वेळेस एकच ऑफर हे असते म्हणजे लागू होते, तर त्याच्यामुळे मग मी 2 ऑर्डर करते, एक 199 वाली करते की ज्याच्यावर तो बॉक्स फ्री मिळेल, मग तो आमच्या लारण्याला वगैरे मला देता येईल, लारण्याला आवडतं ते। आणि दुसरं आहे ते 500 साठी मी आता बघते की याच्यावर काही ऑफर वगैरे अजून आहे का किंवा काय कसं काय, नाहीतर मग बघूया काय कसं काय आहे। तर ऑर्डर झाल्यानंतर मग तुमच्याबरोबर शेअर करते की मी आज काय काय ऑर्डर केली, तर चला आता पटकन ऑर्डर करून घेते। हे करता करता सगळं संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही आणि सचिनला सकाळी लॉग इन लवकर करायचं असतं, त्याच्यामुळे त्याने त्याचा जिमचा जाण्याचा टायमिंग सकाळऐवजी आता संध्याकाळचा करून घेतलाय, कारण तो संध्याकाळी मग थोडा लवकर फ्री होतो आणि मग त्याचा जो संध्याकाळचा वेळ असतो तो जिमला जातोच जातो, त्यात तो स्किप करत नाही। तर ते त्याला बाय केल्यानंतर मी आता माझं थोडंसं फ्रेश होते, कारण आता दिवाबत्ती पण करायची होती आणि जे आपलं कुरिअर म्हणजे जे आम्ही ऑर्डर केलेलं त्याची मी वाट बघवती। ॲक्च्युली मी 10-15 मिनिटात मला डिलिव्हरी टाईम दाखवत होता,
पण तो काही 10 ते 15 मिनटं होऊन गेले, पण अजून तर काही पार्सल आलं नाही. मी ॲक्च्युली विचार करत होते की म्हणजे शूट करेन म्हणून जेव्हा पार्सल वगैरे येईल तेव्हा, पण मी वाट बघितली, पण 15-20 मिनटं झाली ते काही पार्सल आलं नाही. तर मी म्हटलं चला आता दिवाबत्तीचा म्हणजे टाईम झाला आहे, संध्याकाळ झाली आता, तर म्हटलं छान फ्रेश होऊ, म्हणून छानपैकी फ्रेश झाली. आणि आता म्हटलं आपण छान दिवाबत्ती करून घेऊ, कारण संध्याकाळचा धूप घरात दाखवणं हे म्हणजे काय बोलतात ना, तुम्ही जर तसं रोज केलात ना तर अगदी संध्याकाळचं वातावरण अगदी फ्रेश होऊन जातं, म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा संध्याकाळी धूप वगैरे लावते. अगदी फार जेव्हा कधी नसेलच किंवा जेव्हा मला अगदी व्हिडिओ शूट करायचा असेल खूप जास्त किंवा काय धूपने कधी कधी खूप अगदी दूर होऊन जातो, तेव्हा मी माइल्ड अशी छोटीशी अगरबत्ती धूप स्टिक वगैरे येते ना तीच वापरते. नाहीतर मग मी आत्ता सध्या हे जे सायकलचे आणलेले ना छोटे साईजचे ते लावते, कारण ना ते अगदी छोटे परफेक्ट होऊन जातात, म्हणजे खूप जास्त वेळ पण जळत नाही आणि म्हणजे पटकन संपतात देखील नाही. तर जेव्हा ते मोठे मी वापरायचे ना ते खूप जास्त मोठे होऊन जायचे आणि त्यांनी घरात धूर पण खूप जास्त व्हायचा. तर हे छोटे सायकल कंपनीचे खूप चांगले निघाले. जर प्रोडक्ट मला मिळाल्यानंतर मी नक्की वरती ट्रॅक करेन, कारण ते खूप कन्व्हिनियंट पण आहेत वापरण्यासाठी. अगदी एकदम 10 मिनटात ते होऊन जातात. कारण नाहीतर मग जेव्हा आपण मोठा घेतो ना तो जवळपास आपल्याला कधी कधी काय होतं ना त्याचा अर्धा म्हणजे तो जळतो आणि अर्धा तसाच राहतो असं होतं. मग त्याच्यामध्ये छोटा असला ना की परफेक्ट तो साईजचा होऊन जातो. आता माझी ही सगळी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मला आता परत बघायचं आहे की माझं पार्सल कुठपर्यंत पोचलं आहे. आणि आज पार्सल म्हणजे कधी होत नाही असं, पण आज बराच वेळ लागला ते पार्सल रिसीव्ह व्हायला मला. तर आता हा जो व्हिडिओ आहे ना तो दुसऱ्या दिवशी मी शूट करते. काल जेव्हा मी ब्लिंकिटची ऑर्डर केली त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करायचा होता, पण एक मोठा असा ब्लिंकिट वाल्यांबरोबरचा एक इश्यू झाला. त्याच्यानंतर मग तो व्लॉग म्हणजे पुढे शूट करू असं काही म्हणजे विचारच नव्हता. त्याच्यामुळे काल तो व्लॉग शूट केला नाही. तू का हसतोय? जे झालं ते झालं काय, मला ते हसायला येतंय की म्हणजे त्या गोष्टीवर हसायचं की रडायचं, म्हणजे पूर्ण दिवस त्या गोष्टीमध्ये वेस्ट गेलेत पूर्ण आमचे. ऍक्च्युली जसं माझ्याकडे कूपन एक होतं तर त्या कूपनवर मी ऑर्डर केलेलं ब्लिंकिटचं. तर ते 500 रुपीज म्हणजे मी 530 रुपयाची ऑर्डर केली. ज्याच्यामध्ये एक मी केलेलं हे गोवर्धनचं तूप ऑर्डर केलेलं अर्धा किलोचं. ऍक्च्युली 2 वाउचर होते आमच्याकडे. एक होतं बुक माय शोचं, म्हणजे आयदर ऑप्शन्स होते बुक माय शो करूया किंवा मग ब्लिंकिटचं करूया. तर सचिन मला म्हणाले की आपण बुक माय शोचं वगैरे करूया. तर मी म्हटलं नको, अरे 500 रुपयात आपलं काहीतरी घी वगैरे येईल, कारण तसं आपण बघायला गेलो तर तूप थोडंसं महागच असतं. तर मी म्हटलं नाही, अर्धा किलोचा तुपाचा डब्बा वगैरे येईल आणि काहीतरी अजून मी काहीतरी मागवते. आणि 2 प्रोडक्ट्स, एक मी चहा पावडर मागवली 1/2 किलो आणि 2 प्रोडक्ट मला काहीतरी फ्रीमध्ये होते, म्हणजे 199ची म्हणजे फर्स्ट डिलिव्हरीला. कारण ब्लिंकिट याच्या आधी मी कधीच यूज नव्हतं केलं, फर्स्ट टाइम होतं, म्हणून आम्हाला 200च्या मिनिमम ऑर्डरवर एक प्रोडक्ट फ्री मिळाला. जे चोकोपाई काय असतं ना ते गिफ्ट म्हणजे फ्री होतं त्याचं पॅकेट. आणि एक छोटी घीची 100 ml ची कुठल्या तरी नवीन प्रोडक्टची एक ती फ्रीमध्ये होती. तर त्याचं सगळं झालं. मला वरती 30 रुपये द्यायचे होते. मी ऑर्डर प्लेस केली, 500 रुपयाचं वाउचर रिडम केलं आणि 30 रुपये मला फक्त द्यायचे होते. मी बोलेल आणि मी वाट बघते की आता ऑर्डर येईल, आता ऑर्डर येईल. मी ते कॅमेरा पण सेट केलेला की डिलिव्हरी पार्ट म्हणजे तो बॉय येईल, मग मी रिसीव्ह करते वगैरे असं सगळ्यानंतर तुमच्याबरोबर शूट वगैरे करेन असा सगळा माझा विचार चाललेला. पण त्यातलं काही झालं नाही. 8 वाजले तरी माझी रिसीव्ह नाही झाली ऑर्डर. तिथे फक्त दाखवत होतं की म्हणजे डिलिव्हरी सून 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 करून येतो. आणि नंतर असं झालं 8:30ला बघायला गेलं तर डिलिव्हर्ड करून दाखवत होतं. ना ती ऑर्डर माझ्याकडे रिसीव्ह झाली, ना ती कुठे गेली, कोणाकडे गेली माहिती नाही. आणि ती ऍपमध्ये मला डिलिव्हर दाखवती. ब्लिंकिटची म्हणजे जी कस्टमर केअरची जी सर्व्हिस आहे ना एकदम म्हणजे एकदम थर्ड क्लास बोलताय ना तसंच. आता मी हा वर्ड वापरते थर्ड क्लास, खरंच तसंच आहे. म्हणजे त्यांच्या चॅटमध्ये काही ऑप्शनच नाहीयेत ना. तुम्ही त्यांना कॉल करू शकता ना काही करू शकता. मी बऱ्याच वेळा त्यांच्या चॅट सेक्शनला जाऊन म्हणजे जिथे हेल्प असतो आपला नीड तिथे जाऊन बराच वेळ काल जवळजवळ 7 ते 8 एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे ऑनलाईन चॅटचे एक्झिक्युटिव्ह असतात त्यांच्या 7 ते 8 जणांबरोबर मी बोलली. आणि मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक वेळेस ना नवनवीन सगळ्यांना सांगत होती आणि नवनवीन सगळेजण त्याच्यावर मला सोल्युशन देत होते. आणि त्यांचं असं होतं की डिलिव्हरी पार्टनर तर आमचं सांगतोय की त्याने ती डिलिव्हरी केली आहे. तुमच्या इथे एक कोणतरी लहान मुलगा होता, त्याने 30 रुपये त्याच्या हातात दिले आणि ती डिलिव्हरी घेतली आणि त्याने नाव कन्फर्म केलं
आणि त्याने डिलिव्हर्ड केलंय, पण असं काहीच नव्हतं. आणि ती लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्या डिलिव्हरी बॉयजवर, आणि आपण जे काही ज्यांनी पे केलं त्यांच्यावर त्यांचं म्हणजे काही कर्टसीच नाहीये की खरंच यांनी पे केलंय आणि यांच्यापर्यंत पोहोचलंय की नाही. आणि त्यांचं ओटीपी सिस्टम वगैरे पण नाही. जर तुम्ही प्रीपेड काही केलं असेल तर आपण कसं ओटीपी देतो आणि कन्फर्म करतो वगैरे, तसं पण त्यांच्याकडे काही नव्हतं. त्याच्यामुळे तो पण एक म्हणजे काही म्हणजे कळायला मार्गच नव्हता की ऑर्डर गेली कुठे. कालच्या दिवस जवळपास मी रात्री 11 वाजेपर्यंत ना त्या ऑर्डरच्या मागे होते की मला ते फ्रीचे प्रोडक्ट नाही, म्हणजे पूर्णच ती 500 रुपयाची ऑर्डर का रिसीव्ह नाही झाली. त्याच्यानंतर आजचा दिवस मी काही सकाळी ऑफिसमध्ये होते त्याच्यामुळे काही झालं नाही, पण नंतर संध्याकाळपासून पण मी कंटिन्यू जवळजवळ 4 ते 5 जणांबरोबर परत एकदा मी बोलली. त्याच्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली मला कॉल असिस्ट हवा आहे, म्हणजे मला कॉल असिस्टंटवरच बोलायचंय, मला चॅटवर बोलायचं नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी एक कॉल अटेंड केला आणि त्याच्यानंतर फायनली मला त्यांनी ही माझी रिऑर्डर दिली, ज्याच्यामध्ये फक्त मग मला घी आणि चहा पावडर एवढंच मिळालं. ती एवढीशी म्हणजे ती फ्रीची ऑर्डर ना अशी नकोशी अशी मला झालेली. असं मला वाटत होतं की ज्याच्यापेक्षा मी बुक माय शोचं जर वाउचर घेतलं असतं ना, आम्ही रिडम केलं असतं तर छान आता जाऊन ना मी सॅटर्डे एन्जॉय केला असता. मस्त निवांत असं एक मूवी मस्तपैकी बघितलं असतं, छानपैकी बाहेर खाल्लं पिल्लं असतं आणि असा निवांत दिवस गेला असता माझा. सॅटर्डे मस्त खूप एन्जॉय झाला असता असा विचार केलेला. पण ज्यावेळेस थोडंसं आपण वेगळा विचार करतो त्यावेळेस नेहमी अशी काही ना काहीतरी गडबड होते. तर असो तुमचा या बाबतीत काय म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे, ब्लँकेटवरनं वगैरे तुम्ही कधी ऑर्डर केली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. मी जस्ट एक माझं हे शेअर केलं की प्रीपेडला असा पण प्रॉब्लेम होतो आणि मला त्याच्यातनं किती त्रास झाला आणि तो तुम्हाला होऊ नये म्हणून मी माझ्याकडनं एक फीडबॅक तुम्हाला दिलाय. स्वामींकडे जी मी तुम्हाला बोललेली लाईट, तर ती लाईट आलेली आहे. तर आता सचिन ती लावेल. ऍक्च्युली त्याला थोडंसं ना खाली काहीतरी तो म्हणतो की एक वेल्वेटची शीट येते ती लावायची आणि त्याच्यावरती मग लावायचं, पण मी त्याला म्हटलं की ते नको लावूस वेल्वेटची शीट वगैरे, तर तू लाईटच लाव. तर ही अशी छोटीशी लाईट आहे, खूपच छोटी आहे, पण त्याचा प्रकाश खूप छान आहे. म्हणजे हे तुम्ही इझिली फिक्स करू शकता. जर तुम्हाला याला ना हे मॅग्नेटिक आहे, जर तुम्हाला स्क्रूने तुम्हाला फिक्स करायचे असेल तर तुम्ही स्क्रूने पण फिक्स करू शकता, किंवा मग जर तुम्हाला 2 वे टेप असतं ना त्या 2 वे टेपने पण तुम्ही स्टिक केले तरी चालते. हे असं मॅग्नेट आहे, म्हणजे हे दिसताना असं छान असं दिसतं लाईट. आणि प्रकाश हा थोडासा ना असं पिवळसर आहे, जसा या बल्बचा आहे ना तसाच आहे, म्हणजे अगदी पांढरा शुभ्र असं नाही, त्याच्यामुळे तो असं अगदी लाईट पण दिसेल. तर हे एक आम्हाला तिथे लावायचं आहे. हे लावल्यावर मी तुम्हाला दाखवते कसं दिसेल ते. तर हे आता फिट करावं लागेल कारण हे असं आलेलं आहे आणि याची लिंक पण मी खाली शेअर करते. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊन परचेस करू शकता. चला आपण हे लावून घेऊया पहिलं. लाईट्स कशा पद्धतीने लावली हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, पण सचिन आता अवेलेबल नसल्यामुळे ते काही जमणारं नव्हतं, म्हणजे आत्ता लगेच होणारं नव्हतं. म्हणजे आम्ही रात्री करणार होतो ते काम, त्याच्यामुळे ते काही आत्ता शूट करता आलं नाही मला. आणि जे ऑफिसमधनं येताना थोडीफार फुलं पण मी घेऊन आली. आणि आज ना मला या ज्या वेण्या आहेत ना त्या खूप अगदी कमीमध्ये मिळाल्या, म्हणजे 70ला मला 12 मिळाल्या. जेव्हा आता कसं आहे, आता सगळे सणवार सगळे होऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे ना ह्या वेण्या गजऱ्यांना थोडासा दादर मार्केटमध्ये रेट याचा बऱ्यापैकी कमी आहे. फुलांचे तसेच आहेत, म्हणजे 40 रुपये पाव, 50 रुपये पाव अशी सुटी फुलं आहेत. पण या ज्या वेण्या आहेत ना त्या मात्र स्वस्त आहेत. तर मी आज फक्त वेण्या आणलेल्या, मी बाकी फुलं वगैरे काहीच आणली नव्हती, कारण बऱ्यापैकी फुलं माझ्याकडे आहेत. गोंड्यांची फुलं पण वेगळी माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे मी एवढीच आणलेली. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.